होळीची कथा जोडलेली आहे हिरण्यकश्यपू, त्याचा पुत्र प्रल्हाद आणि बहीण होलिका यांच्याशी. तर हिरण्यकश्यपू हा अत्यंत शक्तिशाली पण अहंकारी राक्षराजस होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते. तो कोणत्याही मनुष्याने किंवा प्राण्याने मारला जाणार नाही. दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर किंवा कोणत्याही शस्त्राने मारला जाणार नाही. या वरदानामुळे तो स्वतःला देव समजू लागला. त्याने राज्यात आदेश दिला, फक्त माझीच पूजा करा. परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद लहानपणापासूनच विष्णू यांचा परमभक्त होता. तो सतत नारायण 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 जपत असे. हे पाहून हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या. सापाच्या खड्ड्यात टाकले, उंच कड्यावरून फेकले, हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकश्यपूने त्याची बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकेला अग्नीत न जळण्याचा वरदान होता. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. पण चमत्कार घडला. भक्तीमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका जळून भस्म झाली. आणि याच दिवसापासून होलिका दहन परंपरा सुरू झाली. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नारायण नारायण नक्की लिहा.